मित्रांनो, DSP साहेब एकदा रुग्णाच्या वेशात छत्तीसगडमधील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पोहोचले. तिथे डॉक्टरांनी त्यांना विचारले, तुम्हाला काय त्रास होत आहे? यावर DSP साहेब म्हणाले, माझ्या पोटात गेल्या 5 दिवसांपासून खूप वेदना होत आहे. त्यावर डॉक्टर म्हणाले की चला तुमची सोनोग्राफी करून पाहू, त्यातून पोटदुखीचं नेमकं कारण काय आहे ते कळेल. आता डॉक्टरांनी जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली. डॉक्टरांनी सांगितले की तुमची किडनी फेल झाली आहे आणि जर तुम्ही 10 दिवसांच्या आत किडनी ट्रान्सप्लांट केलं नाही तर तुमचा जीवही जाऊ शकतो. हे ऐकून DSP साहेब चकित झाले. मग पुढे जे काही घडतं ते जाणून घेतल्यावर तुम्हाला एक पिक्चर पाहिल्याचा अनुभव होईल. मित्रांनो, ही घटना छत्तीसगडमधील एका छोट्या गावात घडली आहे. त्या गावात किशोर नावाचा एक मध्यमवर्गीय मजूर त्यांची बायको, मुलगा आणि मुलीसोबत राहत होता. किशोरजी यांचा मुलगा अमोल 27 वर्षांचा असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि UPSCची प्राथमिक परीक्षा उत्तीर्णही झाला होता. सोनाली त्याची 20 वर्षीय मुलगी शिक्षण घेत होती. किशोरजी आणि त्यांची पत्नी मजुरी करून घर चालवत होते आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळत होते. एके दिवशी सोनालीच्या पोटात वेदना सुरू झाल्या. तिचा भाऊ अमोल औषधं घेऊन आला, ज्यामुळे सोनालीला तात्पुरता आराम मिळाला खरा, पण काही दिवसांनंतर पुन्हा तीच समस्या निर्माण झाली. 7 दिवस सलग पोटदुखीचा त्रास होत असल्याने किशोरजी आणि अमोल सोनालीला रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विचारलं की तिला नेमकं काय होतंय. तेव्हा किशोरजी यांनी सांगितलं की तिला 7 दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत आहे. औषधं घेतल्यावर बरं वाटतं, पण नंतर पुन्हा दुखायला लागतं. त्यावर डॉक्टर म्हणाले की चला सोनोग्राफी करून पाहू, त्यातून त्रासाचं मूळ कारण समजेल. त्यानंतर सोनालीची सोनोग्राफी केली गेली आणि रिपोर्ट्स पाहून डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलीची किडनी खराब झाली आहे. जर 10 दिवसांच्या आत किडनी बदलली नाही तर तिचा जीव वाचणार नाही. हे ऐकून किशोरजी आणि अमोल थक्क झाले. त्यांना मोठा धक्काच बसला. तेव्हा किशोरजी यांनी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब, आता आम्ही काय करू? त्यावर डॉक्टर साहेब म्हणाले की किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल, ज्यासाठी 7 लाख रुपये लागतील. जितकं लवकर होईल तितकं लवकर करा, नाही तर तुमची मुलगी वाचणार नाही. हे ऐकून किशोरजी आणि अमोल एकमेकांकडे पाहू लागले, पण त्यांना आता पुढे काय बोलावं तेच सुचत नव्हते. किशोरजी एक साधारण मजूर असल्यामुळे त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नव्हती. ते डॉक्टरांना म्हणाले की डॉक्टर साहेब, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत, आता आम्ही काय करू? त्यावर डॉक्टरांनी त्यांना विचारलं की तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे का? तेव्हा किशोरजी म्हणाले की नाही डॉक्टर साहेब, आमच्याकडे आयुष्यमान कार्ड नाही आहे. डॉक्टर म्हणाले की आम्ही तुमच्या नावाने आयुष्यमान कार्ड बनवून देतो, त्यामुळे उपचार पूर्णपणे मोफत होईल. हे ऐकून किशोरजी आणि अमोल यांना खूप आनंद झाला. डॉक्टरांनी लगेचच सोनालीच्या नावाने आयुष्यमान कार्ड तयार करायला सांगितले आणि ऑपरेशनची प्रक्रिया सुरू झाली. सोनालीला ऑपरेशनसाठी नेलं गेलं, जिथे तिची किडनी ट्रान्सप्लांट सुरू होते. पण दुर्दैवाने ऑपरेशन दरम्यान सोनालीचा मृत्यू झाला. ही बातमी जेव्हा किशोरजी आणि त्यांच्या कुटुंबियांना कळाली तेव्हा संपूर्ण कुटुंब हादरून गेले. त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला. काही वेळानंतर सोनालीचं मृत शरीर कुटुंबाला सोपवलं गेलं. तिच्या पोटावर ऑपरेशनचे टाके लागलेले पाहून किशोरजी आणि अमोल खूप दुःखी झाले. नाराज असूनही त्यांनी देवाची इच्छा समजून या घटनेला स्वीकारले. पण अमोलच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. त्याला कळत नव्हतं की काही तासांपूर्वी चालत फिरत असलेली त्याची बहीण अचानक निर्जीव झाली तरी कशी? तिच्या शरीरावर असे टाके का आले? दुःखी अंतःकरणाने किशोरजी आणि अमोल यांनी सोनालीच्या पार्थिवाचे अंतिम संस्कार पूर्ण केले. त्यानंतर किशोरजी आणि त्यांचं कुटुंब आपलं दुःखी जीवन पुन्हा नव्याने सुरू करू लागले, कारण ते मजूर होते आणि जर एक दिवसही काम केलं नाही
तर दुसऱ्या दिवशी घरात जेवण मिळणं कठीण होतं. मात्र अजूनही घरात सतत दुःखाचं सावट होतं. अमोल आपल्या बहिणीला विसरू शकत नव्हता. त्याचं मन अभ्यासातही लागत नव्हतं. त्याच्या मनात सतत एकच विचार येत होता, काय घडलं ज्यामुळे सोनालीचा मृत्यू झाला. हे सत्य शोधायचं ठरवून एक दिवस अमोल त्या रुग्णालयात गुपचूप जाऊन चौकशी करायला निघून गेला. तिथे जाऊन त्याने तिथे असलेल्या इतर रुग्णांशी संवाद साधला आणि तपास करत असताना त्याला एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली. सोनालीच्या ऑपरेशन दरम्यान त्याच दिवशी आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अमोलने त्या व्यक्तीबद्दल माहिती काढली आणि त्याच्या कुटुंबियाशी संपर्क साधला. चौकशी दरम्यान अमोलला कळलं की त्या दिवशी त्या व्यक्तीचीही सोनोग्राफी करण्यात आली होती, ज्यात त्याची किडनी फेल झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याच्यावर आयुष्यमान कार्डद्वारे उपचार करण्यात आले, पण ऑपरेशन दरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे सर्व ऐकून अमोलने अधिक चौकशी सुरू केली. तेव्हा चौकशी दरम्यान त्याला ही गोष्ट कळाली की त्या रुग्णालयात अनेक रुग्ण येत होते. कुणाला पोटदुखी, कुणाला छातीत वेदना, तर कुणाला इतर छोट्या मोठ्या तक्रारी असायच्या. अशा रुग्णांची सोनोग्राफी केली जात होती आणि त्यात बहुतांश वेळा त्यांची किडनी फेल झाल्याचं सांगितलं जात होतं. काही रुग्णांचं ऑपरेशन यशस्वी होत होतं, पण काही रुग्ण ऑपरेशन दरम्यान मृत्युमुखी पडत होते. शेवटी अमोलला समजलं की ज्या रुग्णांचा ऑपरेशन दरम्यान मृत्यू होतो त्यांची दोन्ही किडनी रुग्णालयातील लोक काढून घेतात. हे सत्य समजताच अमोल संतापून गेला. त्याला आता कळून चुकले होते की त्या डॉक्टरांनी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मिळून अनेक निष्पाप लोकांच्या किडनी काढून मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना अंधारात ठेवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला होता. हे सत्य समोर आल्यावर अमोल खूप संतापला, कारण त्याच्या बहिणीचं आयुष्यही या गैरव्यवहारामुळेच गमावलं गेलं होतं. त्याने मनोमन ठरवलं की हा सर्व प्रकार उजेडात आणायचाच आणि दोषींना शिक्षा करूनच सोडायचं. अमोल स्वतःचं दुःख कधीही विसरला नाही. आई वडिलांच्या बलिदानाला आणि बहिणीच्या मृत्यूला त्याने नेहमीच लक्षात ठेवून लढण्याचं ठरवलं. काही महिन्यात त्याची UPSCची मुख्य परीक्षा जवळ येत होती. तो मनापासून अभ्यासाला लागला. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचा त्याने निर्धार केला. हळूहळू परीक्षा जवळ आली. अमोलने मुख्य परीक्षा दिली आणि काही महिन्यात त्याला कळलं की तो मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या यशामुळे आई वडील आनंदी झाले आणि अमोलही खूप खुश झाला. आता फक्त मुलाखत बाकी होती आणि त्याला पूर्ण विश्वास होता की तो यशस्वी होईल. मुलाखतीनंतर तो IPS अधिकारी म्हणून निवडला गेला. ट्रेनिंगनंतर त्याला सुरुवातीला दुसऱ्या जिल्ह्यात पोस्टिंग मिळाली. तिथे 3 वर्ष सेवा केल्यानंतर त्याची पोस्टिंग त्याच्याच जिल्ह्यात झाली. आता तो DSP म्हणून आपल्या शहरात परतला होता. अमोलने ठरवलं होतं की त्याचं पहिलं काम या अन्यायाला उघड करणं असेल. आपल्या अखत्यारीत असलेल्या अधिकाऱ्यांसोबत तो सक्रियपणे काम करू लागला. मात्र त्याचा एक विशिष्ट ध्यास होता, त्या पोलीस अधिकाऱ्याला उत्तर देणं, ज्याने त्याच्या तक्रारीची नोंद घेण्यास नकार दिला होता. अमोल त्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात गेला. तो अधिकारी थोडासा अस्वस्थ झाला, कारण आता अमोल एका उच्च पदावर पोहोचला होता. अमोल जो आता DSP होता त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, आजपासून साधारण 5 वर्षांपूर्वी मी तुझ्याकडे आलो होतो. मी माझ्या बहिणीवर झालेल्या अन्यायाबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी आलो होतो, पण तू ती तक्रार घेतली नव्हतीस. आज मात्र मी इथे त्या अन्यायाला न्याय मिळवण्यासाठीच परतलो आहे. आता तुझ्या डोळ्यांसमोरच त्या गैरव्यवहाराचा भांडाफोड होईल. त्यावर तो पोलीस अधिकारी म्हणाला, मी काय करू साहेब, मी स्वतःच अडचणीत होतो. रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि डॉक्टर प्रशासनाला लाच देत होते, त्यामुळे आम्ही तोंड उघडण्याची हिंमत करू शकलो नाही. इथे सगळ्यांना मोठा पैसा दिला जातो, त्यामुळे कोणीच काही बोलत नव्हतं. हे ऐकताच DSP साहेबांनी त्याला अपमानित केलं आणि तात्काळ निलंबित केलं. त्याच्यावर लाचखोरीचे आरोप ठेवले गेले आणि शहरभर त्याचा जुलूस काढण्यात आला. त्यानंतर एक एक करून
संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली. प्रत्येकावर लाचखोरीचे आरोप सिद्ध करण्यात आले आणि त्यांना सार्वजनिकरित्या अपमानित करण्यासाठी त्यांचा जुलूसही काढण्यात आला. यानंतर DSP साहेब त्या रुग्णालयात गेले, पण यावेळेस DSP म्हणून नाही तर पुन्हा एकदा रुग्णाच्या वेशात वेश बदलून गेले. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब, माझं पोट गेल्या 7 दिवसांपासून खूप दुखतंय. त्यावेळेसही तोच डॉक्टर तिथे होता ज्याने 5 वर्षांपूर्वी अमोलच्या बहिणीचं ऑपरेशन केलं होतं, ज्या ऑपरेशन दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टर म्हणाले की चला तुमची सोनोग्राफी करून पाहू, त्यातून कळेल की तुमचं पोट का दुखतंय. सोनोग्राफी झाली आणि डॉक्टरांनी नेहमीसारखंच सांगितलं, तुमची किडनी खराब झाली आहे. जर 15 दिवसात किडनी ट्रान्सप्लांट केली नाही तर तुमचा मृत्यू होईल. हे ऐकून DSP साहेब म्हणाले की माझ्याकडे पैसेच नाहीत, ऑपरेशनसाठी किती खर्च येईल. त्यावर डॉक्टर म्हणाले की या ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये लागतील. तेव्हा DSP साहेब म्हणाले की डॉक्टर साहेब, माझ्याकडे इतके पैसे नाहीत, आता काय होणार, मी मरीन का. तेव्हा डॉक्टरांनी त्याला विचारले की तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे का. त्यावर DSP साहेब म्हणाले की होय, माझ्याकडे आयुष्यमान कार्ड आहे. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले की मग तुमचं ऑपरेशन आयुष्यमान कार्डने पूर्णपणे मोफत होईल, ऑपरेशनसाठी तयारी करा. त्यावर DSP साहेब म्हणाले की ठीक आहे, माझं ऑपरेशन करायला घ्या. डॉक्टरांनी DSP साहेबांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. जसं डॉक्टर साहेब ऑपरेशन सुरू करणारच की DSP साहेबांनी अचानक रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि डॉक्टरांच्या डोक्यावर रोखली. त्यांनी कडक आवाजात म्हटलं, तुमचं काळं कारस्थान उघड झालं आहे. तुमचे सर्व गुन्हे आता बाहेर आले आहेत. मी या शहराचा DSP आहे आणि मी आज तुम्हाला रंगेहात पकडला आहे. हे ऐकून डॉक्टर साहेब घाबरून बिथरले आणि म्हणाले की अहो DSP साहेब, मला माफ करा. तुम्ही का काळजी करताय? तुम्ही नुकतेच नवीन आले आहात. पूर्वीचे DSP आणि IPS अधिकारी यांनाही मी दर महिन्याला त्यांचा हिस्सा पोहोचवत होतो. तुम्ही काळजी करू नका, तुमचाही हिस्सा तुमच्या घरी पोहोचवला जाईल. डॉक्टरांनी लाच देऊन DSP साहेबांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र DSP साहेब भ्रष्ट अधिकारी नव्हते. ते म्हणाले की तुम्ही मला ओळखलं नाही. मी तोच आहे ज्याची बहीण 7 वर्षांपूर्वी तुमच्याकडे मृत्युमुखी पडली होती. तुम्ही तिचं खोटं ऑपरेशन केलं, तिच्या दोन्ही किडन्या काढून घेतल्या आणि त्या ऑपरेशन दरम्यान तिचा मृत्यू झाला. मी तोच आहे आणि आता तुमचं काळं कारस्थान उघड करणार आहे. हे ऐकताच डॉक्टर आणि रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना जब्बर धक्का बसला आणि त्यांच्या अंगावर काटा आला. यानंतर DSP साहेबांकडून आपल्या टीमला आदेश देण्यात आला की रुग्णालयावर छापा टाकला जावा. छाप्यात डॉक्टरांसह संपूर्ण रुग्णालय प्रशासनाची काळी कृत्य उघडकीस आली. सर्व दोषींवर कठोर कारवाई केली गेली. या घटनेचा उघड झाल्यानंतर संपूर्ण शहरात आणि देशभरातच नव्हे तर जगभरात या प्रकरणाची चर्चा झाली. खरं तर ही घटना छत्तीसगडमधील एका रुग्णालयाची आहे, जिथे आयुष्यमान कार्डच्या नावाखाली गरीब लोकांना फसवलं जात होतं. लोकांना खोटे आजार सांगून घाबरवलं जात होतं आणि सांगितलं जात होतं, जर तुम्ही ऑपरेशन केलं नाही तर तुमचा मृत्यू होईल. त्यानंतर त्यांना ऑपरेशनसाठी भाग पाडलं जात होतं. या खोट्या ऑपरेशनच्या नावाखाली रुग्णांच्या किडन्या काढल्या जात होत्या. अनेक वेळा ऑपरेशन दरम्यान रुग्णाचा मृत्यू होत होता. या भ्रष्ट कारभारामध्ये स्थानिक प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारीही सामील होते. आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा अपहार करून ते पैसे स्वतःच्या खिशात टाकले जात होते. पण DSP साहेबांनी कठोर पावलं उचलून संपूर्ण रुग्णालय प्रशासनाला निलंबित केलं. दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांच्या संपूर्ण शहरात अपमानास्पद मिरवणूक काढली गेली. मित्रांनो, ही काही साधीसुधी घटना नाही, तर एका गरीब कुटुंबातील मुलाचा संघर्ष आहे. आपल्या बहिणीच्या मृत्यूनंतर अमोलने ठरवलं होतं की तो या अन्यायाचा बदला घेणारच. त्याने फक्त आपल्या बहिणीचा बदला घेतला नाही, तर त्या गावातील 200हून अधिक लोकांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला.
त्या हॉस्पिटलमध्ये 200हून अधिक लोकांच्या किडन्या काढण्यात आल्या होत्या आणि 20हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या सर्वांना न्याय मिळवण्यासाठी अमोलने कठोर संघर्ष केला. त्यामुळे अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात नेहमीच जागरूक राहा आणि आपला अधिकार ओळखा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया देणं विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.